नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलवरती. पुन्हा एकदा आपण भागाकाराची 10 गणितं पाहणार आहोत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायचा आहे. तर पहा, 2 या संख्येने 22 या संख्येला भागायचं आहे. 2चा पाडामध्ये 2 आहे का बघायचा आहे. आहे कितव्यांदा आहे बघायचा आहे, तर पहिल्यांदाच आहे. बे एक बे, म्हणजे आपल्याला इथं 1चा भाग घालावा लागेल. 2 कितव्यांदा आहे तेवढीच संख्या आपल्याला वरी, म्हणजे पहिल्यांदा आहे म्हणून 1 वरी लिहिलं. आता 2 आहे ते 2 तसंच तसं खाली वजाबाकी केली, 0 आलं. पुढचे 2 खाली घ्या. आता 2च्या पाड्यात 2 आहे का, आहे कितव्यांदा आहे, पहिल्यांदाच आहे. मग आणखीन 1 लिहा, बे एक बे, बाकी आली 0, भागाकार आलेला आहे 11. पुढे 4च्या पाड्यात 8 ही संख्या आहे का, 4 एक 4, 4 दुने 8 आहे कितव्यांदा आहे, दुसऱ्यांदा आहे. मग वरी 2चा भाग गेला, 8 ही संख्या आहे, 8 वजा करा, 8 मधून 8 गेले 0, वरचे 3 खाली घ्या. 4च्या पाड्यात 3 ही संख्या आहे का, नाही. मग 3 ही संख्या 4 पेक्षा लहान आहे. मग आता आपल्याला इथं शून्याचा भाग घालावा लागेल. इथं 0, इथं 0, वजाबाकी करा, 3 मधून 0 गेले 3. आता आपल्याला पुढे भाग घालायचा असेल तर आपल्याला इथं पॉइंट द्यावा लागेल आणि मग पुढे इथं 0 घ्यावं लागेल. आता 4च्या पाड्यात 30 ही संख्या आहे का, मग बघा 4 9 36 आहे. तर बघा 4 7 28, 4 8 32 होतं. तर इथं 28 आहे म्हणून 30 भेटले का, नाही. 30च्या जागी आपण काय घेतले, 28. 30 पेक्षा लहान पण 30च्या जवळची 4च्या पाड्यातली संख्या घ्यायची आहे. तर बघा 30 7 28, 3 8 32 होतं, जे की 30 पेक्षा मोठं होतं. मग 3 7 28 ही संख्या घ्यायची, वजाबाकी करायचे, 10 मधून 8 गेले, 2 राहिले. आता इकडचा एक हातचा इकडे गेल्यामुळे इथं 2 राहिले, 2 मधून 2 गेले 0. तर बघा बाकी आले आहे 2, भागाकार आलेला आहे 20.7. तर आपल्याला इथपर्यंतच भाग घालणं महत्त्वाचं आहे. दशांश नंतर भाग नाही घातला तरी चालतं. पुढे 6च्या पाड्यात 36 आहे का, बघा 6च्या पाड्यात 3 आहे का, नाही. मग आपल्याला पहिल्यांदा शून्याचा भाग घालायचा आहे, वजाबाकी करा, 3 खाली आलं, वरचे 6 खाली आले. 6च्या पाड्यात 36 आहे का, हो आहे. 6 6 36, 36 मिळालं म्हणून जसं तसं 36, 6 मधून 6 गेले 0 0. भागाकार आलेला आहे 6 आणि बाकी आले आहे 0. पुढचं गणित 17 भागिले 8 करायचं आहे. 8च्या पाड्यात 1 आहे का, नाही. मग शून्याचा भाग घाला, 7 वरचे खाली. आता 8च्या पाड्यात 17 आहे का, 8 एक 8, 8 दुने 16, 8 त्रिक 24, मोठं होतं 17 पेक्षा, आपल्याला 17 पेक्षा लहान पाहिजे. 8 एक 8, 8 दुने 16, 7 मधून 6 गेले 1, 1 मधून 1 गेले 0. बाकी आता पुढं 7च्या पुढं खाली घ्यायला कुठं संख्या राहिली का, नाही. मग आता आपला भागाकार काय आला, 2, बाकी आले आहे 1. पुढे जर आपल्याला पॉईंट घेऊन 0 घेऊन इथं दशांश चिन्हानंतर उत्तर काढायचं असलं काढू शकता. आपलं इथपर्यंत काढलं तरी चालतं. तर दशांश चिन्हानंतर किती संख्येपर्यंत उत्तर काढायचं, फक्त 2. 5च्या पाड्यात 4 आहे का, नाही. शून्याचा भाग घालूया, वजाबाकी 4, वरचे 0 खाली घ्या. 5च्या पाड्यात 40 आहे का, हो आहे. 5 8 40. पुढे 7च्या पाड्यात 5 आहे का, नाही. शून्याचा भाग, वजाबाकी 5, वरचे 0 खाली घ्या. 7च्या पाड्यात 5 आहे का, बघा. 7 7 49, 7 8 56, हे 50 पेक्षा मोठं होत आहे. मग आपल्याला इथं 7चा भाग घालावा लागेल. 7 7 49, 10 मधून 9 गेले, 1 राहिलं. आता हे 5चा एक हातचा इकडं गेला, मग तिथं किती राहिलं, 4, 4 मधून 4 गेले 0, बाकी आली 1, भागाकार आलेला आहे 7. पुढं 9च्या पाड्यात 8 आहे का, बघा. पहिलं 0, आता इथं आपला भागाकार आला, आपण काय म्हणलो, 7 आला. ह्या शून्याला धरलं का आपण, नाही. मग जे फक्त पहिल्या वेळेस दोन्ही संख्या आपण एकदाच गृहीत धरू शकतो का, हो धरू शकतो. मग 9च्या पाड्यात 81 आहे का, हो आहे. 9 9 81 झाला भागाकार. पहिल्यांदा शून्याचा भाग घालायची गरज नाही. आता पुढे 3च्या पाड्यात 3 आहे का, हो आहे. 3 1 3, वजाबाकी 3 मधून 3 गेले 0, वरचे 6 खाली. आता 3च्या पाड्यात 6 आहे का, 3 1 3, 3 दुने 6 आहे, दुसऱ्यांदाच आहे. मग इथं 6 घेतलं, वजाबाकी केली, 6 मधून 6 गेले 0. पुढं 2च्या पाड्यात 19 आहे का, बघा. 2च्या पाड्यात 19 आहे का, तर नाही. तर 92 18 आहे. 9चा भाग जाईल, 92 20 होतं, जे की 19 पेक्षा मोठं होतं, म्हणून 9चा भाग घालायचा आहे. 92 18, 9 मधून 8 गेले, 1 राहिले, 1 मधून 1 गेले 0. तर
भागाकार आला 9 आणि बाकी आली 1. 10वं गणित 5च्या पाड्यात 55 ही संख्या आहे का? तर 5च्या पाड्यात 5 आहे. 5 1 5 वजाबाकी 0. वरचे 5 खाली घ्या. 5 1 5 वजाबाकी केली 0. भागाकाराला 11 बाकी आली 0. तर अशा प्रकारे भागाकाराचे गणित पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.